तर फ्रेंड्स, बोरिंग सलाड खाऊन कंटाळा आला असेल तर हा सलाड एकदा नक्की ट्राय करा. छान टेस्टी आणि क्रीमी टेक्स्चर असलेलं हे सलाड एकदा तुम्हाला नक्की ट्राय करायला पाहिजे. तर वेट लॉस करताय तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आणि टेस्टी त्याचबरोबर हेल्दी आहे. तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. मी ते एकच ब्रेड घेतलेला आहे आणि असे पीस करून मी छानपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत विदाऊट ऑइल विदाऊट घी छानपैकी कुरकुरीत करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणारं साहित्य आहे काकडी, त्याचबरोबर दही, एक टोमॅटो, कॉर्न घेतलेले आहेत. असतील तर घ्या, नसेल स्किप केलं तरी चालेल. कांदा घ्यायचा आहे आणि इथे मी पिझ्झा मिक्स घेतलेला आहे. त्याचबरोबर मीठ आणि काळी मिरी. इथे तुम्ही चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनोसुद्धा यूज करू शकता. आणि आपले ब्रेड जे आहेत ते छानपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे सर्व जे वेजीज आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तुम्हाला अगदी बारीक कट करून घ्यायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे मी जरा छोटे छोटे स्क्वेअर शेपमध्ये कट केलेले आहेत पीसेस. त्याचबरोबर इथे मी आता एक क्रीम तयार करणार आहे. त्यासाठी मी इथे 2 चमच दही घेतलेला आहे. तुमचं जे प्रमाण असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही दही घेऊ शकता. मीठ आणि काळी मिरी टाकून घेतलेले आहे. त्याचबरोबर आता इथे आपल्याला ओरेगॅनो घ्यायचा आहे, जो मी पिझ्झा मिक्स घेतलेला आहे. ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स तुम्ही इथे यूज करू शकता. तर आणि छान असं क्रीमी स्ट्रक्चर येईपर्यंत आपल्याला दही जो आहे आणि सर्व जे इन्ग्रेडियंट्स मी टाकलेले आहेत ते छानपैकी फेटायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये थोड्याशा गुठळ्या दिसत आहेत. तर अजून आपल्याला फेटायचं आहे, म्हणजे असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे छानपैकी क्रीमसारखं. आणि आता आपलं रेडी आहे. त्यानंतर वेजीसवरती आपल्याला सॅलडवरती छानपैकी कुरकुरीत झालेले ब्रेड टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यावरती आपल्याला जो क्रीम आपण बनवलेले आहे ते टाकून छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फ्रेंड्स, हे तुम्ही अगदी झटपट काहीतरी खायचं असेल लंचसाठी खूप बेस्ट आणि छान रेसिपी आहे. आणि अगदीच 5 अगदीच 2 ते 3 मिनटामध्ये बनून जाते आणि खूप टेस्टीसुद्धा असते. त्याच्यामुळे फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. वजन जर तुम्हाला लॉस करायचं असेल तर ही सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. लंचसाठी दही आहे, त्याच्यामुळे तुम्ही लंचसाठी घेऊ शकता. जर डिनरसाठी घेताय तर तुम्ही दही स्किप करू शकता. तर फ्रेंड्स, अशा छान छान टेस्टी रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये. बाय.